असं वाटतं. आणि पुन्हा म्हणजे टकलेंचा इंटरव्ह्यू किंवा आधीचं म्हणजे जुलूसचं अभिवाचन किंवा ते जे स्किट होतं ते सगळंच फार इंटरेस्टिंग रेलेव्हंट होतं. आणि आजच्या पिढीपर्यंत मला असं वाटतं आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचायला पाहिजे अशी आता ओव्हरऑल परिस्थिती आहे. आणि दुसरं असं होतं की मागे जाऊन आपण केलेलं काहीतरी आठवतं. तसं आज मला ते जुलूस ऐकत असताना 25 वर्षापूर्वी जे नाटक केलं होतं आविष्कारसाठी, ढोल ताशे, ते आठवलं. तेव्हा त्या नाटकात चंप्र देशपांडे म्हणाले होते की रस्त्यावर येऊन गणेशोत्सव साजरा करणं बंद करा. तेव्हा आम्ही ते नाटक केलं होतं. आणि ह्याचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. तर ढोल ताशे जोराजोरात वाजवून तुमचे कान बंद करून इमिजिएट समस्यांवरचं तुमचं लक्ष उडवतायत हे तुम्ही कधी लक्षात येणार. या विषयावरचं नाटक केलं तेव्हा एकूण ज्या काही प्रतिक्रिया आल्या वगैरे वगैरे तर ते सगळं आठवलं. तर मला असं वाटतं की ही बाजूसुद्धा लोकांसमोर यायला पाहिजे. म्हणजे मला कुणाची बाजू घ्यायची नाही, मला फक्त समजून घ्यायचं की लोक काय म्हणतात. आणि आज मला हे फारच आवडलं मला हा कार्यक्रम. आणि त्यातले बरेचसे विचार कुणालाही पटण्यासारखे होते. म्हणजे त्यात काही जुलूसमधलं किंवा त्या स्किटमधले विचार कोणालाही निश्चित पटण्यासारखे होते. आणि निरंजन टकले फार इंटरेस्टिंग माणूस आहे. त्यामुळे तेही म्हणजे टकलेंची चर्चा करायला आवडेल अशा प्रकारचा तो माणूस आहे. त्यामुळे ती सगळं ओव्हरऑल दीपकने मुलाखतही चांगली घेतली. आणि मला तरी ओव्हरऑल या कार्यक्रमाला आलो म्हणजे आम्ही पुण्याला जातच होतो दाभोळकरांच्या या स्मृती दिनाच्या वेळ. आणि त्यामुळे हा कार्यक्रम खरंच आजच्या पिढीसमोर होणं फार महत्त्वाचं होतं. आणि मला संख्येनेही आनंद झाला, संख्याही चांगली होती. त्यामुळे कोणाचीही बाजू घेण्याचा प्रश्न नाही आहे, समजून घेणं गरजेचं आहे. ते आज मला काही गोष्टी तुम्ही मला विचार करायला पुन्हा एकदा प्रवृत्त केलं. त्यामुळे मी आशिष आणि तुमची सगळी टीम संहिता क्रिएशनचं खूप आभार मानतो. थँक्यू सो